कसा आहेस बाळा? आई राजा, गावातले सगळे देवाईबद्दल वाईट बोलतायत. देवाई चुकीची आहे असं तुला बी वाटतं का ग? मला काय वाटतंय ह्या आधी तू मला सांग की खरंच तुला मनापासून काय वाटतं आहे? काय कळत नाही ग. आज सकाळपासून का कोण जाणे माझ्या मनात देवाईबद्दल शंका जागृत होते. पण मला खात्री आहे की माझीच काहीतरी चूक होते. आज याच्या शरीरातूनही मला अशुभाची चाहूल लागते. हे का होतं? आता गावात केवढा गोंधळ झाला ते. अरे समदे गावकरी त्या तुळजाच्या विरोधात आहेत. होय होय. माया का हा म्हणून जे सांगितलं ते करून होय. दावलं. हा कुठं आहे ती? अरे तिच्या नवऱ्याचं काहीतरी काम आहे म्हणून तो बाहेर गावी गेलाय आणि ही कुठल्या तरी पाहुण्यांकडे जाते म्हटली. परत येणार आहे ना? होय तर. अरे म्या बोलवलंयस तिला. हा अरे जवळ आपल्या पोराच्या डोक्यातनं ते तुळजाचं भूत जात नाही तर म्या काय सोडत नाही तिला. होय. आलीच म्या. होय. हे काय? अगं हे देवी आईचं मूळ मायचं बीज गावात समद्यांकडे आहे. हे कुणी सांगितलं? आणि हे घालायला कुणी दिलं? माझी मावशी आली आहे ना घरी राहायला, तिनं दिलं हे. देव्याची भक्त आहे ती. कुठे आहे ती? अगं ती बाहेर गावी गेलीये. म्या काय म्हणते, तू हे मला देशील? म्या तुला नंतर परत देते. हो आई राजा. हे नक्कीच काहीतरी विचित्र आहे. कमीत कमी या अशुभाशी संबंधित एक गोष्ट तर मिळाली. आता मला याचा शोध घ्यायलाच हवा. असुर सम्राज्ञीचा विजय असो, असुर साम्राज्याचा विजय असो. मनोरमे, एवढा उत्साह कशाबद्दल? आपली खेळी यशस्वी ठरली बघा. म्या लय हुशारीनं त्या सैतानवटीच्या बिया तुळजापुरातल्या प्रत्येक घरात पोहोचवल्या बघा. आणि आता तुळजापुरातल्या समद्या लोकांनी त्या तुळजाच्या नावानं थैमान घातलं आणि आता सगळ्यांच्या नजरेत ती तुळजा दुष्ट आणि वाईट ठरली. अरे वा मनोरमे, शाब्बास. अखेर आपल्या प्रयत्नांना यश आलं तर आता ती तुळजा स्वतःवरचे दोष दूर करण्यात आणि गावकऱ्यांना समजवण्यात एवढी गुंतून जाईल की तिला युद्धाची तयारी करणं शक्यच होणार नाही. आणि ही गोष्ट आपल्यासाठी लाभदायक असेल मनोरमे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तो दिष्टस्तंभ विझेपर्यंत तिला अशा गोष्टींमध्ये गुंतून ठेवायला हवं. म्हणजे मग विजय आपलाच असेल. आता सम्राज्ञी समोर येतोय. अजिबात बोलू नका. नवाजी, काय चाललंय? अहो सम्राज्ञी, ह्यो तुम्ही नेमून दिलेला असुर साक्षात असुर नरेश महिषासुरांची हेरगिरी करत होता. मी स्वतः याला पकडून इथं धरून आणला आहे. सोड. नाही सम्राज्ञी, अहो मी हेरगिरी करत नव्हतो. अरे खोटं बोलतो आहेस. मला सांग, खांबा मागे दडून असुर नरेशांचं बोलणं ऐकत होतास की नव्हतास? मी चोरून बोलणं ऐकत नव्हतो. मग कशा पायी गेला होतास तिथं? सम्राज्ञी, अहो मी तिथे ना असिलोमा असुराला भेटायला गेलो होतो. काय?
आणि ते कशासाठी? सम्राज्ञी, अहो त्यांना भेटायचं होतं मला एकदा. खूपच पराक्रमी आणि सामर्थ्यवान असे असुर आहेत ना ते. मी लहानपणापासून त्यांचा चाहता आहे. काही युद्धांमध्ये मी त्यांच्यासोबत सहभागी सुद्धा झालोय. मला भेटायचं होतं त्यांना. या माझ्या शस्त्रावर त्यांची मुद्रा मला उमटवून घ्यायची होती. नाही नाही, अहो असं काहीच घडलं नाही. खोटं बोलतोय ह्यो. कायम माझ्यावर ह्या ना त्या कारणाने संशय घेत राहतात. नाही हा सम्राज्ञी, हा खाली मुंडीन पाताळ हुंडी आहे हो. नेहमी असे शब्द फिरवतो आणि तुम्हाला फसवीत असतो. या नभाजी, कोणाशी बोलतोयस याचं भान आहे का तुला? फक्त एवढं म्हणायचं, हा दुष्ट आणि लबाड आहे. माझ्यावर विश्वास ठेवा की. नाही सम्राज्ञी, मी खरं बोलतोय. अहो माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं बोलतो आहे. मी खरं बोलतोय. मी खरं बोलतो. कोण खोटं आणि कोण खरं हे आम्हाला समजलंय. देवी, आज लवकर झोपली. गोष्ट सांगायचा हट्ट नाही केला नाही, ती आमच्यावर रागावली. का? गावात सगळेजण भांडत होते. देवी आईला नावं ठेवत होते. त्यांना समजवायला आम्ही गेलो नाही म्हणून रागावली. मग बरोबर आहे. परंतु आपण आता कसला विचार करताय? आणि हे काय आहे? हे आम्हाला प्रल्हादकडे मिळालं. मूळ मायाचं बीज आहे म्हणे. आम्ही गावातून जात होतो ना, तेव्हाच तो आम्हाला भेटला. काहीतरी विचित्र आणि अशुभ आहे असं आम्हाला जाणवतं, परंतु ते नक्की काय आहे ह्याचा आम्ही शोध घेतोय. बघू. नभाजी, तू मूर्ख आहेस. दिलेलं काम सोडून सतत या असुर सैनिकाच्या मागे लागलेला असतोस. तुझे आरोप कधीही सिद्ध होत नाही, तरीही सतत या सैनिकाला त्रास देत राहतोस का? अहो सम्राज्ञी, यावेळेस मी जे बी बोलतो आहे ते सत्य आहे हो. आम्हाला काही एक ऐकायचं नाहीये. सम्राज्ञी, मी एक सुचवू का? म्हणजे नभाजीच्या म्हणण्याप्रमाणे जर हा खरंच हेर असेल तर हा इथली माहिती घेऊन बाहेर कोणाला तरी द्यायला जाणारच ना. जर आपण याला बाहेर जाऊच दिलं नाही तर. नाही म्हणजे सम्राज्ञी, आपण याला अशा कामाला लावू ना की हा तुमच्या नजरेसमोरच राहील. म्हणजे आपल्याला धोकाच नाही ना. खरं तर त्याची काहीच गरज नाहीये, पण तरीही आमच्या दालनाबाहेर आजपासून तू अविरतपणे पहारा द्यायचास. कळलं? हो सम्राज्ञी, आपल्या आज्ञेचं मी पालन करेन. पुण्यात नावासलास, पण एक ना एक दिस तुझं खरं रूप समद्यांसमोर आणल्या बिगर म्या शांत बसायचो नाही. आणि तो दिवस उजाडणार नक्की. नभाजी म्हणतात मला, नभाजी. हे आपल्याला नक्की प्रल्हादकडूनच मिळालं ना देवी? हो स्वामी. का असं का विचारताय? काय झालं? सैतान वटीचं बीज आहे. ही वनस्पती पाताळात सापडते. ह्यात पाताळातील राक्षसी शक्ती आहेत. पाताळातील वनस्पती? परंतु
तिची बीजा इथपर्यंत कशी पोहोचली? हे नक्कीच असुरांची काहीतरी योजना असणार आहे. संपूर्ण गाव आपल्या विरोधात गेलं आहे. त्या अर्थी संपूर्ण गावात ही बीज पसरवली असणार. प्रल्हाद देखील हेच म्हणत होता. तरीच आपल्याला याचा फास झाला नाही. ही आसुरी वनस्पती आहे. देवांना हिची जाणीव होत नाही. ती केवळ मनुष्यांवरच तिचा प्रभाव सोडते. पण मग स्वामी, आता काय करायचं? या बिया प्रत्येक घरातून काढून नष्ट करायला हव्यात. त्याशिवाय हा प्रकोप थांबणार नाही. ते ह्या नभाजीमुळं मी निष्कारण इथं अडकलो. आता इथून सुटका व्हायची नाही. पण अतिशय महत्वाचा संदेश माझ्याकडे आहे. ही वार्ता देवींपर्यंत पोहोचवणं अतिशय महत्वाचं आहे. इथून कसं बाहेर पडता येईल याचा विचार करायला हवा. नभाजी बऱ्याच वेळा मूर्खपणा करतो हे माहित आहे मला. तरी बी कुठल्याही परिस्थितीत मी त्यालाच पाठिंबा देणार आहे. एकत्रितपणे काम करताना असं कधी कधी करावं लागतं. तू जर हेर नसशील तर तुला काय बी फरक पडणार नाही. पण जर हेर असशील तर मग ह्या बिया प्रत्येक घरातून नष्ट करायला हव्यात, हे ठीक आहे. पण त्या घेऊन कशा येणार? आम्ही स्वतः घरोघर जाऊन आणायला लागलो तर त्यात खूप वेळ जाईल. बरेच गावकरी आम्हाला या रूपात ओळखत नाहीत. ते आम्हाला घराच्या आत प्रवेशच करू देणार नाही. काय करावं? आपल्या खऱ्या भक्तांना साथ घाला. तुळजापुराच्या आत्म्यात उतरा. काय घडलंय हे आपल्याला नक्की कळेल. सापडला मार्ग. आदिशक्ती आणि महादेव आम्हाला काय सुचवू पाहत होते ते आता आम्हाला कळलं. असुर नरेशांचा विजय असो. असुर नरेश, आता मला तुम्ही दिलेल्या मोहिमेवर रवाना होण्याची वेळ आली आहे. त्या कामासाठी हीच योग्य वेळ आहे. असिलोमा, हे कार्य निश्चितपणे सोपं नाही. असुर कुळाच्या आणि आमच्या विजयाची संपूर्ण धुरा आता तुझ्या या बलशाली हातामध्ये आहे. म्हणूनच तुझ्यासाठी विशेष असं काहीतरी घेऊन आलो आहोत आम्ही. प्रणाम सम्राज्ञी. आपण आता युद्धाच्या सेनापती आहात. त्यामुळे आपला आदेश आता आमच्यासाठी खूप महत्वाचा असेल. सम्राज्ञी, अशी कोणती विशेष गोष्ट आपण आणली आहे? तुझ्या कामगिरीमध्ये तुला यश मिळावं म्हणून आमच्याकडून तुला ही एक भेट. परंतु हे काय आहे सम्राज्ञी? हे अजय कवच आहे. या युद्धामध्ये 5 फण्यांपैकी पहिल्या फण्याचा मान आम्ही तुला देत आहोत. प्रत्येक फण्यासाठी आम्ही वेगळं आयुध नेमलं आहे आणि त्यासाठी हे पहिलं आयुध आम्ही तुला देत आहोत. हे आयुध युद्धात तर उपयोगी ठरेलच, पण याशिवाय ज्या कठीण कामगिरीवर तू जात आहेस तिथे सुद्धा याचा निश्चित उपयोग होईल. सम्राज्ञी, सेनापती म्हणून आपली निवड करण्याचा आमचा निर्णय किती योग्य होता हे आपण सातत्याने सिद्ध करत आहात. सम्राज्ञी, आपण उत्तम युद्धनीती आखली आहेच, पण आपल्या सामर्थ्यशाली असुरासाठी ही आयुध देऊन आपण त्याला आणखी सामर्थ्यवान बनवत आहात आणि याबद्दल आम्हाला आपला अभिमान वाटतो.
हे कवच आम्ही आनंदाने स्वीकारतोय असुर सम्राज्ञी. असिलोमा, हे परिधान कर. आता या कवचावर एक संकेत चिन्ह आहे, त्याला तुझ्या हाताने स्पर्श कर. सम्राज्ञी, सम्राज्ञी, हा काय प्रकार आहे? असिलोमा कुठं गेला? ह्यो काय प्रकार आहे? हे माझंच गाव आहे. बरं, हे असं का दिसते? कदम बाबा, अहो कदम बाबा, तुम्ही इथं कुठं? अहो हे आपण कुठं आलोय? अहो दिसतोय तर तुळजापूर सारखंच. प्रत्येक घरातनं ह्यो काळाधूर कसला बाहेर पडतोय? हे जे काही आहे ना, हे खूप भयान आहे. कदम बाबा, थांबा, तिथं कुणीतरी आहे. इथे आसूर तर नाहीत ना? आपल्यावर दोन्हीकडून हल्ला करायला सरसावल्यात. आपण नक्की कुठं आलोय? काळजी करू नकोस बाळा, हा मीच आहे. कोण आहे रे तिकडे? बाहेर ये. ओवी, ये. आजी तुम्ही? ओवी, बाळा तू? आम्हाला वाटलं इथं कुणी असून आहे, म्हणून आम्ही घाबरलो होतो. आम्हाला पण तसंच वाटत होतं. आपण कुठं आलोय काय बी कळत नाहीये. हे धुरासारखं काय प्रत्येक घरातून निघालं आहे.
हे कुठं चाललंय ते बघूया का? कदाचित आपल्याला या सगळ्याचं उत्तर सापडेल. हे काय आहे? याच झाडामुळे आपल्या तुळजापूरची ही अवस्था झाली आहे का? हा काय प्रकार आहे?